घोडेगाव येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे उपस्थित होते। विवेकदादा वळसे पाटील यांनी सर्व समाज बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। घोडेगावच्या परिसरामध्ये सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत किंवा त्यांनी आपल्याला सर्वांना या सणामध्ये सहभागी होण्यासाठी एकत्रितपणे सर्वांना भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांचा एक स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी सुरुवातीलाच रमजान ईदच्या आपल्या सर्व उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। युनुसभाईंनी उपवासाचं महत्त्व आणि सणाचं महत्त्व या ठिकाणी सांगितलं, धार्मिक परंपरा या ठिकाणी सांगितली आणि या धार्मिक परंपरा प्रत्येक धर्माच्या ह्या चालीरीती रूढी परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात। त्याच्या पाठीमागं काही ना काही सायंटिफिक कारणही असतं, परंतु ते सायंटिफिक कारणापेक्षा आपण त्या रूढी परंपरा आहेत अशा पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि त्या रूढी परंपरांचं पालन हे वर्षानुवर्ष मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत आपण हे त्या ठिकाणी करत असतो आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या धर्मामधल्या सगळ्या सणांमध्ये शेवटी समाज म्हणून आपण एकत्रच राहत असताना एकमेकाच्या चालीरीतीमध्ये सणामध्ये उत्सवांमध्ये किंवा सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सहभागी आपण त्या ठिकाणी होत असतो। त्याला मात्र कुठली चालरीत असावं लागत नाही, माणुसकीच्या भावनेने हे सगळं काम त्या ठिकाणी चालत असतं। विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये या चालीरीती अतिशय मनपूर्वक कुठल्याही प्रकारचं मनावर बोजा न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारचं असं सक्ती न करता ही सगळी मंडळी आपण एकमेकाच्या या सगळ्या कामामध्ये सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो आणि हीच आपली चांगली उज्ज्वल परंपरा या महाराष्ट्राची राहिलेली आहे, आपल्या तालुक्याची राहिलेली आहे आणि ह्या तालुक्याच्या असली हीच परंपरा पुढं घेऊन जायचं काम हे सगळे तरुण पिढीतले लोक देखील त्या ठिकाणी करतायत। कुठलाही सण हा एकट्याने साजरा करण्यापेक्षा, कुठलाही उत्सव हा एकट्याने साजरा करण्यापेक्षा सर्व समाजाने एकत्र मिळून साजरा केला तर त्याचा आनंद हा निश्चित त्या ठिकाणी जास्त असतो, आनंद द्विगुणित होत असतो, आनंद हा दिल्यानं वाढत असतो, दुःख हे वाटून घेतल्यानं कमी होत असतं आणि अशामुळं आपण सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये एकमेकाच्यासाठी उभं राहणं हीच खरी आपल्या सर्वांसाठी गरजेची गोष्ट आहे। आजकालच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर काही मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम किंवा गैरसमज पसरवण्याचं काम, अफवा पसरवण्याचं काम हे त्या ठिकाणी चालू असतं। विशेषतः माझी सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की इतिहास व्हॉट्सअप फेसबुकवरून समजून घेऊ नका, इतिहास हा पुस्तकातून समजून घ्या। पुस्तक लिहिणाऱ्या माणसानं 10 माणसाशी बोलून आणि 50 पुस्तकं वाचून त्या ठिकाणी तो इतिहास लिहिलेला असतो। व्हॉट्सअप लिहिलेल्या माणसानं एकाच माणसाशी बोलून किंवा काही न वाचता तो तसाच पुढे त्या ठिकाणी पाठवलेला असतो आणि म्हणून इतिहास हा नेहमी पुस्तकातून समजून घेतला पाहिजे। इतर असं उलटे पालटे काहीतरी माहिती पसरवण्यापासून सावध राहिलं पाहिजे आणि आपण आपला हा भाईचारा वर्षानुवर्ष जो चालत आलेला आहे तो इथून पुढच्या काळात देखील पुढं घेऊन जायचं काम हे आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित म्हणून करायचं आहे। या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी जसं आपल्या सगळ्या समाजातल्या ज्येष्ठ मंडळींनी एकत्र राहून त्या ठिकाणी काम केलं, हेच काम आपल्याला भविष्यामध्ये सर्व तरुण सहकार्यांना एकत्र येऊन त्या ठिकाणी करायचं आहे। त्यासाठी आपण सर्वजण काम करूया। मी पुन्हा एकदा ईदच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। माझी जी निवड झाली त्याबद्दल तुम्ही सर्वांनी जो सन्मान केला, सत्कार केला त्याबद्दलही तुमच्या मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि या पदाच्या माध्यमातून या परिसरासाठी, या समाजासाठी किंवा संपूर्ण समाजासाठी जे जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न हा माझा त्या ठिकाणी राहील आणि याच्यामध्ये कुठंही समाजावरून किंवा गावावरून, समाजावरून अशा स्वरूपाचा भेदभाव त्या ठिकाणी होणार नाही। सर्वांना समान वागणूक देऊन जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील। मला आज या ठिकाणी आपल्या सर्वांची इच्छा होती, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी आपल्याला येऊन या ठिकाणी हा आपल्याला शुभेच्छा द्याव्या त्यासाठी आपण गेलाही होतो, परंतु एका कार्यक्रमामुळे साहेबांना या ठिकाणी येता आलं नाही। त्याच कार्यक्रमाला गेल्यामुळं बॉनला या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही। मी साहेबांच्या वतीनं आणि सभापती कैलास बोकाळे यांच्याही वतीनं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्मान करतील
पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि अंतराव चव्हाण यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत, धन्यवाद। यानंतर आभार मानती रियाजचे। आज यहाँ पर हिंदू मुस्लिम एकता के प्रोग्राम में आए हुए जिला परिषद उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील, मार्केट कमिटी के अध्यक्ष, मार्केट कमिटी के संचालक सोमनाथ गावकाळे, ज्योतिताई गोडेकर आमचे संचालक, क्रांतिताई गाडवे माजी सरपंच, आंबेगाव तालुका बार असोसिएशन के अध्यक्ष एडवोकेट संजय अरविकर, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडल के समन्वय समिति के चेयरमैन और पुणे जिला उपाध्यक्ष बीजेपी के उपाध्यक्ष राजू शेनकाळे, नंदू भाऊ बोराडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष संतोष भाऊ बोराडे, पुणे जिला कांग्रेस कमेटी के सचिव अशोक अप्पा काळे, शिवाजी भाऊ गोडेकर, बीडीआर कॉलेज के चेयरमैन एडवोकेट मुकुंद काळे, वैभव सिंह बोराडे, अमोल भाऊ काळे, सुंदर भाऊ काळे, में सभी उपस्थित, मैं आप सबका इस प्रोग्राम में आए इसके लिए पहले सबका शुक्रिया अदा करता हूँ और दादा से विनती करता हूँ जो पहले भी जो 5 साल जिला परिषद उपाध्यक्ष थे, जैसे मुस्लिम भाई को हमारे मुस्लिम समाज को जो सपोर्ट किया है, इसके आगे हमारा कुछ प्रस्ताव आया तो प्रस्ताव बिगड़ देखे साइन करें और प्रस्ताव को मंजूर करें, बनने से कुछ प्रॉब्लम आएगा लगेज फास्ट करें, ऐसा मेरा बोलना है। मैं इतना रिक्वेस्ट करता हूँ और सभी का आभार मानता हूँ, बहुत बहुत शुक्रिया। चलो